आणि यापुढची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली आहे। शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दोनही राष्ट्रवादीचे नेते हे एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। गेल्या वर्षी सुद्धा आपल्या लक्षात असेल, शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार सहकुटुंब त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी मवियाच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय आणि शरद पवार यांनी स्वतः या स्नेहभोजनासाठी प्रफुल्ल पटेलांना सुद्धा आमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे अजित पवारांसह अनेक नेते राष्ट्रवादीचे या कार्यक्रमाला हजर राहण्याची शक्यता व्यक्त होते। स्नेहभोजनाचं निमंत्रण नाहीये असं काही माहीत नाही, परंतु आदरणीय पवार साहेबांचा परवा वाढदिवस आहे आणि पवार साहेब आज उद्या सकाळी मुंबईला जाणार आहेत। आम्ही दिल्लीत अधिवेशनामुळे वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत जाऊ शकणार नसल्यामुळे आजच त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलो। काय चर्चा काय नाही आता। वाढदिवस असल्यामुळे कोणत्याही विरोधातले असले किंवा जवळची असले तर सर्वच लोक शुभेच्छा देण्यासाठी खासदार शरदचंद्रजी पवार साहेब असं व्यक्तिमत्व आहे की विरोधी पक्षातले लोकही सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येतात। ते त्यांचे घरची मंडळी सख्खी मंडळी असल्यामुळे ते येणं साहजिक आहे। तर मवियाच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन शरद पवारांनी केलंय त्यांच्या वाढदिवसानिमित्त।